कसं काय मंडळी, राम राम. कसे आहात? मजेत ना? तुम्ही तेच विचार करताय ना की देवपूजा मी कशी काय करते आज अचानक. म्हणजे रेग्युलर देवपूजा मम्मी करताय, तर त्याचं कारण काय हे मी पुढे सांगतेच. त्या अगोदर काल शिवरात्र होती आणि सोबत पप्पांचा दुसरा महिना होता. तर आज उपवास सोडायचा आहे म्हणूनच मी लावला होता डाळ भाताचा कुकर. त्यानंतर मग मी देवपूजेला लागली होती. तर देवपूजा मी करण्याचं कारण असं होतं की मम्मी घरी नाही, तर मम्मी गेल्या आहे त्यांच्या गावी, म्हणजे माहेरी. तर तुम्हाला माहीतच असेल पदर उतरायला जावं लागतं. तर मम्मी मागच्या महिन्यात गेल्याच नव्हत्या, कारण वीरची तब्येत बरी नव्हती आणि त्यांनाही बरंच नव्हतं म्हणून. तर काल मम्मी गेल्या पाहुण्यांसोबत, मग आज देवपूजा माझ्याच वाटेला आली. आणि कधीतरी देवपूजा केल्यावर प्रसन्न तर वाटतं, पण मग देवपूजा खूप करायची असते. तर मला असं वाटतं की मम्मी करता हे बरंच असतं, कारण घरातली देवपूजा बाहेरची पण पिंडीची पूजा करावं लागते, तुळशीची, पप्पांच्या फोटोच्या पुढं, आणि मग आपले कामं करावं लागतात. तर सगळी देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मी काही भाजी पण टाकली होती आणि वीर उठला, म्हटलं आंघोळ वगैरे घालून आहे ना, पहिलं त्याला दूध गरम करून दिलं होतं. मग राहिलेले कपडे वगैरे पहिले सगळे धुवून घेतले. मग स्वयंपाक झालाच होता. मग नैवेद्य बनवला आणि वीरच्या पप्पांना म्हटलं तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा. तर तसं त्यांनी नैवेद्य दाखवला. आणि हे माझ्या लग्नापासून पहिल्यांदा हे चित्र आहे जे मी कॅमेरामध्ये खरंच रेकॉर्ड करून घेतलं. त्यानंतर उपवास वगैरे सोडला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.